या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या 15 पसंतीच्या सिडकोच्या घरांची प्रक्रिया कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत। सर्वप्रथम तुमच्या इंटरनेट ब्राउझरवर जा आणि sidcohomes.com प्रविष्ट करा किंवा तुमच्या स्मार्टफोनवर सिडको होम ॲप उघडा। वेबसाईट आणि फोन ॲप्लिकेशन मराठी आणि इंग्रजी अशा 2 भाषांमध्ये उपलब्ध आहे। कृपया तुमची पसंतीची भाषा निवडा। तुमचे प्राधान्य निवडावर क्लिक करा आणि तुमच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेदरम्यान प्रविष्ट केलेला नोंदणीकृत मोबाईल नंबर प्रविष्ट करा। त्यानंतर कॅप्चा आणि OTP मिळवावर क्लिक करा। तुम्हाला एक OTP प्राप्त होईल। कृपया कोड प्रविष्ट करा आणि लॉगिन वर क्लिक करा। त्यानंतर तुम्ही तुमच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर खात्यात लॉग इन करा। या स्क्रीनमध्ये तुम्हाला ऑनलाईन नोंदणी दरम्यान सादर केलेले सर्व तपशील आणि तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल। ज्या अर्जदारांची नोंदणी पूर्ण झाली आहे ते प्राधान्य निवडा टॅबवर क्लिक करून त्यांचे प्राधान्य सबमिट करू शकतात। कृपया येथे नमूद केलेले टप्पे आणि प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक वाचा आणि त्याची नोंद घ्या। एकदा संपूर्ण प्रक्रिया समजल्यानंतर कृपया मी सर्व माहिती वाचली आणि समजली आहे या चेकबॉक्सवर क्लिक करून ते मान्य करा आणि नंतर पुढे वर क्लिक करा। या विभागात तुम्हाला सर्व प्रकल्पांची स्थळे आणि त्यांचे तपशील दिसतील। कृपया प्रकल्पाचे तपशील तपासा आणि तुमच्या आवडीनुसार प्राधान्य निवडा। घरांचे प्राधान्य निवडण्यासाठी कृपया प्रत्येक प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या प्राधान्य निवडा टॅबवर क्लिक करा। तुम्हाला सूचना पुन्हा वाचण्याची इच्छा असल्यास तुम्ही सूचना वाचावर क्लिक करू शकता। एकदा तुम्ही तुमच्या पसंतीच्या प्रकल्पासाठी पसंती निवडावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या प्रकल्पात उपलब्ध इमारतींची संख्या दिसेल। कोणत्या इमारतींचे प्राधान्य सबमिट करायचे याचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही येथे मास्टर प्लॅन तपासू शकता। तुम्ही येथे ड्रॉपडाऊन वर क्लिक करून प्रकल्प प्राधान्य देखील बदलू शकता। तुम्ही ड्रॉपडाऊन वर क्लिक केल्यानंतर सर्व प्रकल्पांची यादी दिसेल। एकदा तुम्ही तुमचा पसंतीचा प्रकल्प आणि टॉवर क्रमांक निवडल्यानंतर या विभागात तुम्ही तुमचा पसंतीचा मजला क्रमांक निवडू शकता। येथे प्रत्येक रंगाच्या बाजूला दिलेली माहिती प्रत्येक मजल्याचा तपशील सांगते। केशरी रंगात दर्शवलेले मजले हे निर्वासन मजले किंवा रेफ्युजी फ्लोअर आहे। दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सदनिका जांभळ्या रंगात दर्शवण्यात आल्या आहे। तुम्ही निवडलेल्या प्राधान्याचा मजला हिरव्या रंगात दर्शवला आहे। ज्या मजल्यांना जास्त मागणी आहे व अनेक अर्जदारांनी याच मजल्याची निवड केली असल्याचे मॅजेंटा रंगाने दर्शवण्यात आले आहे। ज्या मजल्यांकरिता खूप जास्त अर्ज आले आहे त्या मजल्यांसाठी सोडत जिंकण्याची शक्यता कमी असते। एकदा तुम्ही मजला क्रमांक निवडल्यानंतर एक टॅब पॉपअप होईल ज्यामध्ये तुम्ही ज्या फेरीसाठी प्राधान्य सबमिट करणे आवश्यक आहे ते निवडू शकता। एकदा फेरी क्रमांक निवडल्यानंतर कृपया पुष्टीवर क्लिक करा। त्याचप्रमाणे तुम्ही तुमची सर्व 15 प्राधान्ये निवडू शकता। या पृष्ठावर तुम्ही प्रत्येक सोडतीच्या फेरीसाठी तुमची निवडलेली प्राधान्ये पाहू शकता। तुम्ही याप्रमाणे प्रकल्प टॅब ड्रॅग आणि ड्रॉप करून प्राधान्यक्रम बदलू शकता। तसेच तुम्ही निवडलेले कोणतेही प्राधान्य रद्द करू शकता। कृपया लक्षात ठेवा, प्रत्येक लॉटरी फेरीसाठी किमान 1 आणि कमाल 5 पसंती निवडणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे तुम्ही जास्तीत जास्त 15 प्राधान्ये निवडू शकता। तुम्ही प्रत्येक लॉटरी फेरीसाठी समान प्रकल्पाची 3 पेक्षा जास्त प्राधान्ये निवडू शकत नाही। एकदा तुम्ही तुमच्या सिडकोच्या पसंतीच्या घराची निवड पूर्ण केल्यानंतर कृपया येथे सेव्ह टॅब पर्यायावर क्लिक करा। एकदा सेव्ह केल्यावर कृपया प्राधान्य निश्चित करावर क्लिक करा। या पृष्ठावर तुम्हाला प्रत्येक फेरीसाठी निवडलेल्या प्राधान्याचा सारांश दिसेल। तुम्हाला तुमची प्राधान्ये संपादित करायची असल्यास
कृपया प्राधान्य संपादित करावर क्लिक करा आणि तुम्ही तुमची निवड बदलू शकता। चेकबॉक्समध्ये नमूद केले आहे की जर तुमचा अर्ज सोडतीच्या कोणत्याही फेरीत यशस्वी झाला नाही तर सिडको संगणक प्रणालीद्वारे यादृच्छिक पद्धतीने घराचे वाटप करेल। अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या सिडको होम खात्यात त्यासाठी सहमती द्यावी लागेल। जर 15 दिवसांत तुम्हाला दिलेल्या घरास मान्यता दिली नाही तर सिडको या घराचे वाटप रद्द करेल आणि तुमच्या बुकिंग रक्कम परत देईल। पुढे बटणावर क्लिक केल्यानंतर एक टॅब उघडेल। तुमच्या निवडलेल्या पसंतीसह तुम्हाला पुढे जायचे असल्यास कृपया स्वीकृती या बटणावर क्लिक करा। जर तुम्हाला गृहकर्ज घ्यायचे असेल तर होय टॅबवर क्लिक करून आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला कर्ज प्रक्रियेत मदत करू शकू। गृहकर्ज नको असल्यास तुम्ही नाही टॅबवर क्लिक करू शकता। बुकिंगची रक्कम भरण्यासाठी व पुढे जाण्यासाठी बुकिंगची रक्कम भरावर क्लिक करा। कृपया लक्षात ठेवा, एकदा बुकिंग रक्कम भरल्यानंतर तुम्ही तुमची प्राधान्ये बदलू शकणार नाही। तुम्हाला सुरू ठेवायचे असल्यास कृपया स्वीकारा टॅबवर क्लिक करा। या पृष्ठावर जर तुम्हाला ऑनलाईन हस्तांतरणाद्वारे रक्कम भरायची असेल तर तुम्ही तुमची संबंधित रक्कम प्रदान पद्धत निवडू शकता आणि पुढे जाऊ शकता। बुकिंग रक्कम 1 लाखांपेक्षा जास्त असल्यास ती रक्कम UPI व्यवहार परवानगीयोग्य नाही, कारण UPI व्यवहाराची कमाल मर्यादा 1 लाख आहे। अशा परिस्थितीत तुम्हाला NEFT किंवा IMPS द्वारे इंटरनेट बँकिंगचा उपयोग करावा लागेल। जर तुम्हाला ऑफलाईन रक्कम भरावयाची असल्यास कृपया NEFT मोड निवडा, त्यामध्ये खाते ID असलेले ई-चलन तयार केले जाईल। कृपया ई-चलन डाउनलोड करा आणि तुमचे बँक खाते वापरून NEFT किंवा RTGS द्वारे पेमेंट करा। त्यावर ई-चलन वैधता नमूद केली जाईल। तुम्ही ऑनलाईन पेमेंट केल्यास आणि एकदा पेमेंट मिळाल्यास तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तसेच SMS द्वारे एक पुष्टीकरण संदेश मिळेल। तुमचा पेमेंट मोड ऑफलाईन असल्यास पेमेंट स्थिती तपासण्यासाठी 3 कामकाजाच्या दिवसांत डॅशबोर्डला भेट द्या। तुम्ही डाउनलोड पावतीवर क्लिक करून पेमेंट पावती डाउनलोड करू शकता। येथे क्लिक करून तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवर जाऊ शकता। हा डॅशबोर्ड तुमच्या अर्जाचा आणि स्थितीचा सारांश देईल। लॉटरीचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल। तारखा तुम्हाला संपर्काच्या विविध माध्यमांद्वारे कळवल्या जातील। तुम्ही दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद। तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला 9930870000 वर कॉल करू शकता।